नमस्कार मंडळी, मी दिग्विजयमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. आणि दिवाळी दसरा काय नाही, कुठे लग्न वगैरे तर अजिबात नाही. एका स्पेशल रिझनसाठी आम्ही तयार झालेलो आहोत आणि सकाळचे वाजता 9:30. तर फटाफट ऑलमोस्ट रेडी झालेलो आहोत. शूज घेऊया, बाकी सामान वाहून गोळा करूया आणि तुम्हाला फटाफट जाऊन दाखवूया की मी काय एक्सायटेड आहे एवढा. तसा माझा ॲड्रेस असा का तापलेला आहे. बट त्याआधी आउटफिट चेक. हा वाटतं अजून केस सेट करायचे, बट ठीक आहे. पण बाकीची गँग पण येणार आहे आपल्याला भेटायला आणि खूप स्पेशल दिवस आहे आजचा. आणि हे सगळं तुम्हाला सांगतो. आणि खूप वेळेनंतर ब्लॉग येतोय मला माहिती आहे. शिफ्टच्या नंतर डायरेक्ट इथे घरी ब्लॉग आणि असं सरप्राईज कुठे फिरायला नाही गेलो, काही नाही. डायरेक्ट पण हो सगळं सांगणार. पण त्याआधी आजचा मुमेंट कॅप्चर करायला आपण पटापट निघूया इथून. आणि मी तयार झालेलो आहे, उत्कर्ष आलेला आहे खाली. तर मी तुम्हाला भेटतो बाईकवर आणि बाकी तुम्हाला सगळं डिटेल सांगतो. सेट येऊन ज्यासाठी आपण एवढं तयार झालेलो आहोत ते एकमेव कारण म्हणजे आपण एक नवीन बाईक घेणार आहोत. सो देर इज अ न्यू बाईक जी येते आहे. ही आपली बाईक आहे. तर कुठली बाईक आहे हे तुम्हाला थोड्या वेळातच माहिती पडेल, कारण का काहीतरीच लवकर आलेलो आहे आपण. आणि फायनली खूप मेहनतीने थोड्याच वेळात हा कवर बाहेर निघेल आणि आपल्याला माहिती पडेल कुठली बाईक आहे. KTM. मातोश्री कसं वाटतं आहे? कुठे गेले? कसं वाटतं आहे? पुरा नवीन गाडी घेतली. फोर व्हीलर घेतली तर अजून 4 वाटलं असतं. ठीक आहे, लवकरच तुमचा शब्द. ही गाडी झाली एक मस्त मुंबईत घर घे है ना, होणार की आम्ही याच्यावर विचार करू. नाही रुतबा कमी नाही झाला पाहिजे. सालपट निघालं तरी सांग मला, एक पहिला नातू दे. आम्ही कॅमेरावर नाही टाकणार. कॉंग्रॅच्युलेशन. कॅमेरा आणायला लागला. अभिनंदन तुमच्यासाठी KTM, नवीन KTM आल्याबद्दल. धन्यवाद मॅडम, एवढी मेहनत केल्याबद्दल. फायनली. आणि उत्कर्ष बॅकग्राऊंडमध्ये धन्यवाद आल्याबद्दल. फायनली KTM ॲडव्हेंचर R आलेली आहे. कन्फ्यूजन है. अरे कहना क्या चाहते हो? क्या वो सच्ची में ले लिया भाई. जी आली मना ती झाली जरा. भाई खतरनाक. आता आमची पिस्ताश्री गाडी चालवणार आहेत. असं वाटतंय मालक कोण आहे, चालवतं कोण आहे. मालकांना सगळं सांगायला लागतं, पण चावी लगेच चालू करायला सांगितलं की लगेच करणार. पण बाकी त्याचं सगळं स्लो आहे. धन्यवाद. असेच पेढे येणार. काही लोकांनी नजर नाही लागली. न लागता तर येणार पेढे. आलं गेलं ती गेले. अच्छा ठीक आहे. खाली वरती खाली फर्स्ट जाऊन ती लोक घाबरली. पहिला वर की खाली डिप्रेशन
बाप्पा गजानना इकडे मोठा आहे. हो मस्ती. भाई ब्रेकिंग ना ऐसा एकदम ये संपात. फाइनली गैंग आ गया है. नीति जर जुगली जर एंड अंडरडॉग हिमालय. तू आया क्या संपात? फिर तू क्या ट्रेन से आया फाइनली? और जो इतने दिन से हिमालयन रखी हुई थी वो भी बाहर आ चुकी है. हाँ फायनली बीस्ट आपल्या हातात आलेली आहे. नुसता दंगा करते आहे गाडी पर. भाई सुपर 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 स्पेशियस गाड़ी है. आफ्टर आरपीएम तर भाई आफ्टर 3000 आरपीएम दिस बाइक गोes like rocket. If you see this is too good, too freaking beast. And this bike काय सांगू आहे आफ्टर 3000च्या आरपीएम नंतर ना गाडी रॉकेट बनते रॉकेट. आणि खूप सुंदर आहे, स्मूथ आहे. देर इज नो व्हायब्रेशन. माझी जर तुम्ही कम्पेअर कराल हिमालयनच्या हाईटला तर हिमालयन इज बिट लो. दिस इज ऑन अ नेक्स्ट लेवल. खूप बीस्ट आहे ही. मला भीती वाटते गाडी चालवताना पण ठीक आहे यार. ब्रेकिंग तर ओ माशा अल्लाह सुभान अल्लाह एकदम गणपती बाप्पा मोरया वाली ब्रेकिंग आहे. ह्याला ऑफ रोड वर टाकलंय. ह्याला ग्रीन याच्यावर टाकायचं. अँड मी असं कटिंग वटिंग काय मारणार नाहीये. ह्याचे ब्रेक्स वेक शिकायला ना सगळ्यात मेजर म्हणजे पाय टेक नाही. इथे पाय टेकत नाही एक तर माझ्या याच्यावर. गणपती बाप्पा मोरया आशीर्वाद असू दे आणि अशीच गाडी येऊ दे. हे ऑफ रोडवर आहे, ऑन रोडवर टाकायचं मला. दिस इज लाईक लॉन्च जी होते ना. जर मी तुम्हाला दाखवलं ही लॉन्च वर काय जाते. याचा आरपीएम आणि ब्रेकिंगच. मी केटीएम काय चूज केली मला आता कळतं. म्हणजे माझी सीट हाईट जर बघाल ना तर मी या लेवलवर आहे आणि बाईक एवढी बॅलेन्स्ड आहे. पण यार देवाच्या आशीर्वादाने आपली तिसरी गाडी आलेली आहे. ऑफ रोड वर यायला ऑन रोड ह्याच्यावर बसणं म्हणजे एकदम जगा वेगळा एक्सपिरियन्स आहे. ह्याला खूप सेफ चालवत आहे मी. टॉप एंड व्ह्यू खूप छान वाटतो. आणि बाईक फुल ऍक्च्युली मी बाईक हिला फुल लोडेड केली आहे म्हणून इतकी छान सुंदर वाटते. पण हाईट माझे पाय स्वतःचे पोचत नाहीत. पण इट्स अ हेल ऑफ अ बीस्ट. रोड प्रेझेन्स एकदम नेक्स्ट लेवल आहे. मला अजूनही कळत नाहीये. लेट्स डू दिस. If I get a patch, whoa!
fast it is, like it go like boom 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 boom. क्लास जाते यार. लॉन्च काय होते गाडी यार. ऍड्रेनलिन पीकला देते माझ्या. ऍड्रेनलिन पीक. रिफाइंड इंजिन आणि हेल ऑफ अ बीस्ट. A few moments later. We're going to ride KTM Adventure X जो अपने भाई ने ली है, दिग्विजय भाई ने. Congratulations. So my bike is under very risky hand. ए नॉट रिस्की यार. मतलब नया गाड़ी आया है, नया फ्रेश गाड़ी. मेरा गाड़ी नया फ्रेश फ्रेश. चालवते कौन? संपत. और जा कहाँ रहे? आमरस खाने के लिए. आज के 2 साल पहले भी पिए थे. हाँ, और आज के 2 साल पहले हम लोग इंदौर में थे. 2 वर्ष आधी आम्ही होतो इंदौर मध्ये. इंदौर राईड. भाई का बाइक सर्विस करा रहे थे. हां, टायर सर्व्हिस करत होतो. आणि अशी काहीतरी बाईक दिसते आता आमची. खूप छान दिसतो. जुर हाउ क्या क्या रिव्ह्यू है? बट प्लास्टिक है. चिपरे वो टँक भी आहे, लोहा ही आहे. बट फायनली आता आम्ही चाललो आहे आमरस खायला. कारण का विलेवारीला चाललो, कारण का आमचा मूड झालेला आहे. नहीं, हम लोग खाने जा रहे हैं ना. ऐसे नहीं नहीं, वो खाना खाओ. आमरस पे नहीं निपटा रहा भाई. तुम लोग अभी मूड आहे तो चल रहे. आणि ॲक्च्युअल मध्ये मी चालवली पाहिजे, पण माझी थोडी अशी दया दया कुत्तो गडबड आहे म्हणून मी नाही चालवते. आणि दोगला पण नाही, दोगला आदमी है, दोगला आदमी है. अस्तिंग का साहब है ये. हाँ, कौन किसको सिगरेट चाहिए? कौन नहीं पी रहे? कैमरा पकड़ा भाई चर्स चर्स फॉर न्यू बाइक. भाई ॲज युजल. तर या आमरसाचे सिक्रेट ही आहे की 2 वर्ष आधी आम्ही हे प्यालेलो आणि इंदौरची राईड केलेली आम्ही सर जी के ऑफिस में. और ये पीने के बाद हे पिऊनच आम्हाला झोप लागलेली. असं हो गए हम लोग. आईचा गो. सगळे आज आलेत की काय मरीन्सला. यार काय मजा आली यार चालवताना. काय बीस्ट आहे यार. ओपन ओपन बीस्ट आहे. खूप खूप छान गाडी आहे. अँड ॲज युजल गॉट इमोशनल. एकटा आलोय. बट यार इट्स ऑल अर्न्ड. हार्ड अर्न मनी. We come to the last plot of the day. Final plot, final ride. Day ends here. दिवस इथे संपतोय आपला. पण राईड नाही संपत आहे. अजून एक मशीन ॲडेड. यार याचं नाव सजेस्ट करा यार कोणीतरी. मी अजून विचार करतोय. आहेत 2-3 नाव, पण थोडं सजेस्ट करा तुम्ही पण की काय ठेवू. आणि पण यार खरंच खूप छान वाटतंय. हार्ड वर्क पेड ऑफ. पेशन्स पेड ऑफ. बट लास्ट नॉट बट द लिस्ट. काय बोललो? लास्ट बट नॉट द लिस्ट. थँक्यू KTM माहीम. त्या लोकांनी खूप स्ट्रगल केलं आहे. खूप म्हणजे खूप नेक्स्ट लेवल हे केलं त्या लोकांनी. आणि एक पर्सनने अख्ख्या
वेरवरी आपण कुठे होतो. तर प्रत्येक माइंड स्टोअरच्या मेंबरला थँक्यू सागर, आरिफ सर अँड एव्हरीवन हू वॉज देअर, हू वॉज स्टँडिंग विथ मी फॉर दिस बाईक. त्याने जे पेशन्स दाखवलेत सर्वांनी. आणि फायनली आता आपण घरी चाललोय. इव्हेंच्युअली हा लास्ट प्लॉट होता. डिनर झालेला आहे, सगळं झालेलं आहे. इवन इज हॅपी. इवन bang boy, bang. This is a hell machine. काय घेतलंय यार. कडक मशीन आहे भाई, कडक आहे. म्हणजे लॉन्च होते रे, लॉन्च होते. फक्त अशी सुटते गाडी, सुटते. फाड आहे, फाड मशीन. मजा येते यार, मजा येते. 3000 RPM and it just kills on the road. It just kills on the road. खूप स्वीट आहे. But after 3000 it is uncontrollable. Cannot just control on this baby. What a machine. I'm just enjoying this machine like madness to the plot. It just launches next level. मला कोणा सेफ चालवणार आहे मी आता. काय रॉकेट सायन्स नाही झालं आपलं. करायची आहे भाई. तुझ्यागिरी नाही करायची. पप्पाने बघितलं ना. पप्पा मारून टाक भाई. अँड फायनली आता व्लॉग मला एंड नाही करायचा, पण ठीक आहे यार. आपले दोन सॉलिड बीस्ट तुम्ही बघू शकता. 390 411 सुपर. दोन्ही वेगवेगळे भाई. डिफरन्स बघताय तुम्ही, डिफरन्स एक काय आणि काय चालवतोय आपण. म्हणजे भाई किलर वन साईड खेचतोय भाई, वन साईड भाई. फुल रावस आहे. तर आपण जास्ती पकवत नाही तुम्हाला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. मी दिग्विजयमध्ये तुमची राजा घेतो. पुन्हा भेटा लवकरच. आता तर दंगा आहे भाई. आता काही सुट्टी नाही भाई. मोठे गार गेले गावमध्ये. मी दिग्विजयमध्ये तुमची राजा घेतो. पुन्हा भेटा लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन स्टे ट्यून्ड, बी सेफ. रिंग ऑफ. I'm an icon, man. And my girl about a 10. I should fuck her in a Benz.